हॅलो नमस्कार, मी सोनाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ जरा खास असणार आहे कारण आपण यामध्ये पेपर पॅटर्न ठेवून बिना अस्तरचा ब्लाऊज कटिंग करणार आहोत। त्यामध्ये बरीचशी मापे आपल्याला वाढवायची असतात, तर ते मी कशा पद्धतीने करते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। या ठिकाणी मी ब्लाऊज पीस घेतला आहे, त्याचं बंद बाजू माझ्या साईडला ठेवून ओपन बाजू पुढच्या साईडला केली आहे। नेहमी आपण पेपर पॅटर्न कटिंग करत असताना बंद बाजू ही आपल्या साईडलाच ठेवायची असते। बिना अस्तरचा ब्लाऊज कटिंग करायला कुठली मापे आपल्याला वाढवायची असतात आणि कुठली मापे आपल्याला वाढवायची नसतात ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे। तर या ठिकाणी ब्लाऊजची लेंथ आहे 15 इंच, तर आपल्याला पेपर पॅटर्न हे 16 इंचने कटिंग करायचं आहे। आता माझ्या पेपर पॅटर्नमध्ये मी मार्जिन ॲड करूनच पेपर पॅटर्न हे मी कट केलेलं असतं। म्हणजे काय होतं ना की आपण पेपर पॅटर्न ठेवायचं, जशास तसं ड्रॉ करायचं आणि लगेच कटिंग करायचं, आपल्यालाही सोपं जातं। तर प्रत्येक वेळेस आपण मेजरमेंट घ्यायचं, प्रत्येक वेळेस नवीन पेपर पॅटर्न काढायचं, तर आपला तेवढा टाईम वाचतो। म्हणून मी एकाच पेपर पॅटर्नवरनं बरेचशी मापे कट करून घेते। तर आता मी क्रॉस पट्टी ठेवणार आहे, तर क्रॉस पट्टी मी ह्या साईडला ॲडजस्ट करून ठेवत आहे। आपल्याला कमीत कमी कपडा आपला वाया जायला हवा, अशा पद्धतीने आपल्याला हे पॅटर्न ठेवून घ्यायचे असतात। म्हणजे आपण जर का व्यवस्थित पॅटर्न ठेवलं तर आपला कापडही कमी वाया जातो आणि व्यवस्थित आपलं ब्लाऊज कटिंग करून होतं। तर या ठिकाणी मी हे तिघांची कटिंग करून घेत आहे अगोदर। या ठिकाणी आपण आता ब्लाऊजचा पाठीमागचा भाग कट करून घेतला आहे। यामध्ये आपण एक्स्ट्राचं मार्जिन काहीही घेतलेलं नाही, आपण 16 इंचनेच पाठीमागचा भाग हा कट केला आहे। एक्स्ट्राचं मार्जिन म्हणजे जी आपण पाठीमागे पट्टी वाळत असतो ती आपण घेतलेली नाही आहे। तर या ठिकाणी कसं होतं ना की आपण जेव्हा टक्स देतो त्यावेळेस आपल्याला ही पट्टी अशी व्यवस्थित फोल्ड करता येत नाही, म्हणून आपण यामध्ये एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं नाही आहे। तर हे आता आपण साईडला ठेवूया। बिना अस्तरच्या ब्लाऊजला क्रॉसपट्टी ही डबलच लागते। जसं आपण अस्तरच्या ब्लाऊजला डबल क्रॉसपट्टी लावतो, अस्तर जॉईन करतो, त्याचप्रमाणे बिना अस्तरच्या ब्लाऊजलाही क्रॉसपट्टी डबल लागते। पण आपल्याला ही क्रॉसपट्टीचा जो उरलेला भाग आहे तर तो आपल्याला कट करायचा नाही आहे, तर याला आपण जॉईन देणार आहोत। तर वरच्या साईडने थोडं आपण जॉईन दिलं की ही आपली क्रॉसपट्टी अशा पद्धतीने डबल होते, म्हणून आपण याला उरलेला भाग आपण कट करणार नाही आहे। तर हे जशास तसं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने कटिंग करून आपल्याला क्रॉसपट्टीची ही आपली कटिंग झाली आहे। तर क्रॉसपट्टीमध्ये आपण ॲड केलेलं नाही आहे, पण जे आपल्याला जॉईन द्यायचं आहे तर तो जॉईन आपल्याला कमी द्यावा लागेल, म्हणून मी ते जशास तसं कट करून घेतलं आहे। आता आपण साईड पार्टची कटिंग करून घेणार आहोत। यामध्ये आपण एक्स्ट्राचं मार्जिन काही वाढवलेलं नाही आहे। आता आपल्याला बाही कापून घ्यायची आहे। आता बाहीमध्ये किती इंच वाढवायचं ते मी तुम्हाला सांगते। मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की माझ्या पेपर पॅटर्नमध्ये ऑलरेडी शिलाई मार्जिन ॲड आहे, तर या ठिकाणी मला 2 इंच वाढवायचं होतं, पण आता त्या ठिकाणी मी फक्त 1.5 इंच वाढवणार आहे, कारण वरच्या साईडची शिलाई माझी पॅटर्नमध्ये आहे, म्हणून मी खालच्या साईडने फक्त 1.5 इंच वाढेल असं हे मी मार्जिन करून घेत आहे अगोदर। खालच्या साईडने 1.5 इंचाने मी मार्जिन करून घेणार आहे, कारण आपण बिना अस्तरच्या ब्लाऊजची पट्टी वाळतो ना तर ती 1 इंचाची येते, म्हणून आपल्याला ही डबल पट्टी वाळावी लागते, म्हणून मी 1.5 इंच या ठिकाणी घेत आहे। तर अशा प्रकारे मी या ठिकाणी एक लाईन आखून घेणार आहे, म्हणजे आपली खालची जी पट्टी आहे ती अगदी सरळ राहील आणि जेव्हा आपण पट्टी वाळतो तेव्हा चुनी वगैरे येत नाही। तर अशा प्रकारे बाहीचं पॅटर्न ठेवायचं आहे, तर ॲडजस्ट करायचं आहे व्यवस्थित, आपली बाही बसायला हवी। तर मी आता बाही ठेवून आता दोन्ही साईडला मी अर्धा इंच वाढवणार आहे। तर अशा प्रकारे दोन्ही साईडला मी अर्धा इंच वाढवणार आहे। तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर या ठिकाणी आपलं बाहीचं ड्राफ्टिंग झालेलं आहे। आता आपण कट करून घेणार आहोत। दोन्ही साईडला आपण तुम्ही बघू शकता अर्धा इंच आपण दोन्ही साईडला वाढवलेलं आहे आणि खालच्या साईडने आपण 1.5 इंचाने वाढवले आहे।
तर आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। पेपर पॅटर्नवरनं ब्लाऊज कटिंग करायला खूप सोपं जातं आणि आपला वेळही वाचतो। अशा प्रकारे आपण आता बाहीची कटिंग करून घेतली आहे। या ठिकाणी बघू शकता किती छान असा आपल्या बाहीला शेप आला आहे। आता त्याला नोच द्यायची आहे, म्हणजे ते सेंटर येतं बाहीचं आणि खालच्या साईडने पण आपण दिलंय, म्हणजे आपल्याला कुठून कापड वाळायचं आहे ते आपल्याला लगेच कळतं अशा पद्धतीने। तर या ठिकाणी आपली बाहीची कटिंग झालेली आहे। आता आपण कटोरीची कटिंग करणार आहोत। तर कटोरी कट करताना आपल्याला त्यामध्ये कुठल्याही एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं नाही आहे। तर जशास तसं आपल्याला पॅटर्न आखून घ्यायचं आहे आणि कटिंग करायची आहे। अशा पद्धतीने आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग करून घेतली आहे। बिना अस्तरचा ब्लाऊज आहे, पटकन ब्लाऊज कट करून झालेला आहे। अस्तरच्या ब्लाऊजला आपल्याला थोडा वेळ लागतो, कारण आपल्याला त्यासाठी अगोदर अस्तरवर कटिंग करावी लागते आणि मग आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करत असतो। तर या ठिकाणी आपले ब्लाऊजची कटिंग पूर्ण झालेली आहे। तर पाठीमागचा भाग आहे, मी या ठिकाणी गळा तुम्हाला कट करून दाखवला नाही आहे, तो मी ज्यावेळेस ब्लाऊज शिवायला घेईल त्यावेळेस तुम्हाला सांगेन। तर या ठिकाणी आपलं ब्लाऊजची कटिंग झाली आहे। पाठीमागचा भाग, साईड पट्टी, कटोरी आणि ही आहे आपली क्रॉस पट्टी आणि आपली बाही। तर अशा प्रकारे आपण ब्लाऊज कटिंग करून घेतला आहे। येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याची स्टिचिंग बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।